किसी को कोई फर्क नहीं पड़ता कि आप दुखी हो, इसलिए हमेशा खुश रहो, मस्त रहो. गुड आफ्टरनून वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. MPSCची एक्झाम डेट येत नाहीये, परीक्षा होत नाहीयेत. कोविड-19मुळे सगळीकडे गोंधळ आहे. नोकरी नाहीये म्हणून घरातले टेन्शन देत आहेत. हे सगळे प्रॉब्लेम्स प्रत्येकाच्या लाईफमध्ये आहेत आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी एक निगेटिव्हिटी वाढत चाललेली आहे आणि याच निगेटिव्हिटीला, या नकारात्मक विचारांना दूर करण्यासाठी तहसीलदार निरंजन कदम सरांचा एक खूप सुंदर असा लेख आहे, नैराश्यावर बोलू काही, जो मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सरांनी तो आपल्यासोबत शेअर केला आणि नक्कीच हा लेख वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर तुम्हाला खूप छान वाटेल आणि जे काही प्रॉब्लेम्स तुम्ही सध्या फेस करताय, तर या सिच्युएशनला कशा पद्धतीने आपण सामोरं गेलं पाहिजे आणि कशा पद्धतीने ही सिच्युएशन हँडल केली पाहिजे, याच्याबद्दल तुम्हाला खूप छान असं मार्गदर्शन या लेखाच्या माध्यमातून मिळेल आणि म्हणूनच सरांचा हा लेख मी तुमच्यासोबत शेअर करते. साधारणतः 2-3 वर्षापूर्वीपर्यंत 10वी-12वीचे निकाल जाहीर झाले, की 2 प्रकारच्या पोस्ट आपल्याला FBवरती, WhatsAppवरती हमखास वाचायला मिळायच्या. त्यापैकी पहिली पोस्ट म्हणजे या ठिकाणी 10वी-12वीच्या टक्केवारीचा माज उतरवून मिळेल, महाराष्ट्र लोकसेवा आयोग. आणि खरं तर या पोस्टमध्ये तसं पाहिलं तर काही गमतीचा भाग सोडला तर तथ्य आहे. कारण तुम्हाला माहिती आहे, की 10वी-12वीचे जे मार्क्स असतात, ते जास्त मॅटर करत नाहीत MPSC या फील्डमध्ये. कारण एखाद्याला चांगले मार्क्स असतील, तर तो पहिल्या प्रयत्नामध्ये MPSC क्वालिफाय होईल असं नाही. आणि एखादा सर्वसाधारण विद्यार्थी 10वी-12वीला असताना ॲव्हरेज स्टुडंट जो असतो, तो पुढे MPSCमध्ये काहीच करू शकत नाही, असंही काही नाही. दुसरी एक पोस्ट असायची, 10वी-12वीला कमी मार्क्स मिळाले म्हणून आत्महत्या करायचा विचार करण्यापूर्वी MPSC वाल्यांकडे बघा. 4-5 वर्ष तयारी करूनही इथे प्री आणि मेन्सचा फेरा काही सुटत नाही, पण कोणीच पठ्ठ्या कधी आत्महत्येचा विचार पण करत नाही. आजकाल ही दुसरी पोस्ट जी आहे ती शेअर करताना कोणी दिसत नाही. कारण आता भीती वाटते. आपल्याच शेजारी बसून अभ्यास करणारा मित्र कधी असं करणार तर नाही ना, अशी शंका यायला लागली आहे. कधीतरी आपल्याही मनात हा विचार डोकावून गेला तर मग विचारायलाच नको. म्हणून कदाचित आताशा ही पोस्ट दिसत नाहीये. मी स्वतः ऐकलेल्या आपल्या क्षेत्रातील 2 आत्महत्या आहेत. यापेक्षा जास्त नसाव्यात आणि ज्या ऐकल्यात त्याही खोट्या बातम्या असाव्यात. किमान कारणे तरी अभ्यासाशी संबंधित नसावीत, एवढीच इच्छा आहे. पण आता परिस्थिती गंभीर झाली आहे, हे मात्र खरंय. त्यात या कोरोनाच्या थैथयाटाने तर थरकाप उडवलाय सर्वांचा. पण परिस्थिती कितीही वाईट असली, काहीही, अगदी काहीही झालं तरी आत्महत्या हा कुणासाठीच आणि कधीही पर्याय असू शकत नाही. युवक-युवतींपुढे अपयश आणि सध्याचं वातावरण यामुळे नैराश्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. तेव्हा यावरती आता बोलतं व्हायलाच हवं. नैराश्य येणं हे नैसर्गिक आहे आणि कुणाही सोबत घडू शकतं, हे समजून घेतलं पाहिजे. आत्महत्येचा विचार मनात येणं हे सुद्धा नैसर्गिक आहे. कदाचित माझं हे म्हणणं काही जणांना पटणार नाही, परंतु मी खूप जबाबदारीने हे वाक्य बोलत आहे. आज आपण ज्यांना यशस्वी वगैरे म्हणतो, त्यातल्या कित्येकांच्या मनात कधीतरी असा विचार आला असेल. फक्त मुद्दा हा आहे, की यानंतर काय करायचं? मुळातच असा विचार मनात का येतो, याचा आपण विचार केला पाहिजे आणि आपल्याला पुढे काय करायचं ते सुद्धा कळेल. प्रॉपर डायग्नोसिस इज द प्रीरिक्विजिट फॉर प्रॉपर ट्रीटमेंट. असा विचार आपण करतो कारण काही वेळा परिस्थिती आपल्या हाताबाहेर गेली असं आपल्याला वाटतं. मुळातच आपण गल्लत करतो ती इथे काही गोष्टी या आपल्या नियंत्रणात असतात आणि काही गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात. आपण मात्र आपल्या नियंत्रणात नसलेल्या गोष्टींवरती आपला वेळ आणि श्रम खर्च करून स्वतःला अडचणीत आणत राहतो. त्यामुळे एक नियम लक्षात ठेवायचा, कंट्रोल द कंट्रोलेबल. आणि जे नियंत्रणात नाही ते खुलेपणानं एक्सेप्ट करायचं. एक्झाम कधी होणार, जागा वाढणार का, हे आपल्या नियंत्रणात नाही. पण जेव्हा पण परीक्षा होईल तेव्हा पास होणं आणि त्यासाठी अभ्यास करणं हे आपल्या नियंत्रणात आहे. सो फोकस ऑन इट. दुसरं महत्त्वाचं कारण असतं आर्थिक आणि कौटुंबिक अडचणी. यापैकी आर्थिक अडचणींना आपण थेट भिडून आपले खर्च भागतील असं काहीतरी काम करायला हवं. परीक्षा जवळ आली की काही दिवस सुट्टी घेणं आणि मेन्सच्या काळात काही कमवत्या मित्रांना विश्वासात घेऊन 2-3 महिने पुरतील एवढे पैसे उसने घेणं.
यात वाईट काहीच नाही, फक्त आपला स्वतःवरती विश्वास पाहिजे. मित्राने दिलेले पैसे योग्य त्या कामीच खर्च झाले पाहिजेत आणि मेस झाली की पुन्हा काम सुरू करून हळू परतफेड करणं. अर्थात आपला अभ्यास आणि तळमळ हीच यासाठी आपली क्रेडिट वर्थ असणार, तेव्हा त्यामध्ये कॉम्प्रोमाइज नको व्हायला. दुसरं म्हणजे कौटुंबिक अडचणी. यात आपण करण्यासारखं फारसं काही कंट्रोलेबल आपल्या हाती नसतं. त्यामुळे घरचे अडचणीत आहेत, कर्ज आहे, शेती पिकत नाही, मी अजून कमवत नाही, असं गिल्ट मनात ठेवून कुढत राहून काहीच हासिल होत नाही. त्यापेक्षा पालकांबद्दल कृतज्ञता ठेवून हाती घेतलेलं काम व्यवस्थित पार पाडावं. यश मिळाल्यावर सगळं काही ठीक होणार आहे, हा विश्वास आपण बाळगला पाहिजे. काही नातेवाईक त्रास देतात, काहींशी बोलणं टाळता येत नाही, ते सहन करावं, फारसा विचार करू नये. जे महत्त्वाचे नसतात त्यांचा एखाद्या वेळी चांगला पाणउतारा पण करा, म्हणजे पुन्हा तेच तुमच्या वाटेत येणार नाहीत. तसंही यांचे स्वतःचे चिरंजीव गाव कट्ट्यावर पडीक असतात, तेव्हा त्यांचं बोलणं आपण का मनावर घ्यायचं? तिसरी अडचण अभ्यासाची. बऱ्याचदा एखादा विषय कळत नाही, त्या विषयात नेहमीच कमी गुण मिळतात. तर अशा वेळी आपल्या चुका किंवा उणिवा नेमक्या कळल्या पाहिजेत, म्हणजे तुम्हाला प्रॉपर डायग्नोसिस करता आलं पाहिजे. आणि त्या कळल्यावर त्या विषयात जो चांगला आहे असा मित्र, सीनियर किंवा शिक्षक यांची भेट घेऊन त्यासाठी काय करायला पाहिजे हे समजून घेणं आणि तसं करणं. पण हे मेहनतीचं काम आहे. इट्स रिअली नीड्स एफर्ट्स. तेवढी आपली तयारी पाहिजे आणि असं करणं शक्य नसेल तर आपली मर्यादा समजून हे क्षेत्र सोडून दुसरं काहीतरी चांगलं करायला हवं. चौथा मुद्दा येतो तो म्हणजे स्वप्नांचं ओझं. कधीतरी आपण ठरवलेलं असतं, खूप मोठं काहीतरी करायचं, IAS वगैरे व्हायचं. पण प्रत्यक्षात 5 वर्ष देऊनही क्लास 2 पदसुद्धा हाती न लागणं, यामुळे नैराश्य येणं हे साहजिक आहे. पण शेवटी आपणच कधीतरी ठरवलं होतं, मग आपणच आजची परिस्थिती पाहून त्यात बदल करतो, यात वाईट ते काय? उगाच जगाला काय वाटेल यापेक्षा मला आणि माझ्या कुटुंबियांना काय वाटतं याला आपण महत्त्व दिलं पाहिजे. निर्णय आपण घेतला होता. यश मिळालं तर ते पूर्णपणे आपलं आहे आणि अपयश आलं तर ते सुद्धा आपलंच आहे. हे ध्यानात घेऊन उगाच ब्लेम गेममध्ये पडण्यात काहीच अर्थ नाही. आणखी एक मुद्दा मला वाटतो, तो म्हणजे चा अट्टहास. मी केलंच पाहिजे, मी पास झालोच पाहिजे, पोस्ट मिळालीच पाहिजे, घरच्यांनी माझं ऐकलंच पाहिजे. हे सर्व अट्टहास आपलं फक्त आणि फक्त नुकसान करतात. तेव्हा हे टाळले पाहिजेत. ही समस्या आपल्याला असेल तर अल्बर्ट एलिस यांच्या रॅशनल बिहेवियर थेरी याबद्दल नक्की जाणून घ्या. या गोष्टी तुम्हाला हेल्पफुल ठरतील. शेवटचा एक मुद्दा. खरं तर त्याबद्दल लिहावं एवढं मला तो महत्त्वाचा वाटत नव्हता, पण काही जणांसाठी तो महत्त्वाचा असू शकतो आणि तो मुद्दा म्हणजे प्रेम प्रकरण आणि त्याच्यामधलं यश अपयश. याबद्दल मला एवढंच वाटतं, की निर्णय आपला होता तेव्हा जबाबदारीसुद्धा आपणच घ्यायची आहे. या गोष्टीचं उगाच ओझं बाळगायला नको. दोघांपैकी कुणाच्याही अभ्यासात यामुळे व्यत्यय येत असेल, तर आपल्याला तसं स्पष्टपणे समोरच्या व्यक्तीला सांगता यायला पाहिजे आणि ज्यांच्याकडे सामंजस्य आहे ते समजूनही घेतात आणि एवढा समंजसपणा दाखवता येत नसेल, तर अशा व्यक्तीमुळे आपलं नुकसान होत असल्यास आपण काही कठोर निर्णय घ्यायला पाहिजेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, लव्ह शुड बी द स्ट्रेंथ, नॉट द हर्डल. या व्यतिरिक्त पण काही मुद्दे असू शकतात जे आपले प्रॉब्लेम्स आहेत, पण कंट्रोल द कंट्रोलेबल हा बेसिक रूल जर आपण पाळला तर आयुष्य खूप सोपं होऊन जाईल. कितीही संघर्ष करून एखादा तरुण किंवा तरुणीने आत्महत्या केली तर जग तिला फेल्युअरच मानतं, हे मात्र खरं. आपण जर आत्महत्येच्या दिशेने जात असेल तर कितीही आपण आयुष्यात कमवलं असेल, ज्या ठिकाणी आत्महत्या करतो तर ते आपल्या लाईफमधलं सगळ्यात मोठं अपयश असतं, हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. या व्यतिरिक्त म्हणजे या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडण्यासाठी, रिलॅक्स राहण्यासाठी काही लेख असतील किंवा काही पुस्तकं आहेत, जी सरांनी सजेस्ट केलेली आहे. लोकसत्तामध्ये असलेली मनोवेद मालिका आहे किंवा विजयाचे मानसशास्त्र हे पुस्तक आहे. मेंदूतला माणूस आहे. त्यानंतर मी अल्बर्ट एलिस, द अल्केमिस्ट ही काही पुस्तकं आहेत, जी तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा अनुवादित केलेली पाहायला मिळतील. ती तुम्ही वाचू शकता. त्याचबरोबर विश्वनाथ पाटील सरांचे व्हिडिओ ब्लॉग्स असतात, ते तुम्ही पाहू शकता आणि याचा तुम्हाला या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी खरंच खूप फायदा होईल. अर्थात हा लेख तुमच्यापर्यंत आणला सरांनी, तो माझ्याशी शेअर केला होता आणि तो लेख मला तुमच्यासोबत शेअर करायला आवडलं. सरांनी तशी परमिशन दिली, त्याबद्दल सरांचे मनापासून आभार आणि नेहमीच सरांचं मार्गदर्शन आपल्याला इथून पुढेही लाभत राहणार आहे. आणि त्यांचं जर आपण पाहिलं तर स्पेसिफिकली लँग्वेज पेपर जे असतात डिस्क्रिप्टिव्ह रायटिंगमध्ये, तर त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की सरांकडून आपल्याला खूप छान मार्गदर्शन मिळू शकतं.
कारण सरांना म्हणजे सरांचा त्याच्यामध्ये अभ्यास खूप चांगला आहे आणि इव्हेंट सरांचा स्कोर पण खूप चांगला होता. सो याबद्दल जरी आपल्याला काही डाऊट असेल, तरी तुम्ही तसं कमेंटमध्ये मेन्शन करू शकता. मग त्यानंतर आपण सरांशी बोलून त्याबाबत काही करता येत असेल, तर आपण ते नक्कीच करूयात. पण एक लक्षात ठेवा, आजचा जो लेख तुम्ही ऐकला असेल, हा लेख पूर्णपणे तुमच्या डोक्यामध्ये असलेले निगेटिव्ह विचार बाजूला काढून जी सत्य परिस्थिती आहे ती स्वीकारून त्याच्यामध्ये आपल्याला जगता आलं पाहिजे, लढता आलं पाहिजे आणि जिंकता आलं पाहिजे, यासाठीचा हा लेख आहे. फक्त पोस्ट मिळवली म्हणजेच आपण सगळं काही मिळवलं असं होत नाही किंवा पोस्ट मिळाली नाही म्हणून आपण सगळं काही हरवलं असंही होत नाही. सो आय होप हा लेख तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या इतर फ्रेंड्ससोबत पण शेअर करा. कारण नैराश्य किंवा डिप्रेशन ही एक अशी गोष्ट आहे ज्याच्यातून बाहेर पडणं खरंच बऱ्याच जणांना कठीण जातं. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्टे सेफ. थँक यू.